संभाजी भिड़े के छत्रपति शिवाजी महाराज को सर्वधर्मीय नहीं बल्कि हिंदवी स्वराज का प्रवर्तक बताने वाले बयान से विवाद खड़ा हो गया है। राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अमोल मिटकरी ने इस पर तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने तंज कसते हुए कहा कि अब आम का मौसम आया है, इसलिए भिड़े बेतुके बयान दे रहे हैं। साथ ही उन्होंने सवाल उठाया कि भिड़े अन्य इतिहासकारों की आलोचना क्यों नहीं करते। उनके इस बयान के बाद राजनीतिक माहौल गरमा गया है। असं आहे, सध्या उन्हाळा लागला आहे आणि आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळं असे नासक्या विचाराची लोक काहीतरी बरळत असतात आणि ते बरळतात, त्याला थोडीशी हवा मिळते, ते चॅनलवर वेगवेगळं चालवलं जातं। मूळ इतिहास कितीही मनोहरपंत भिडे बोलण्याचा प्रयत्न, कारण त्यांचं नाव संभाजी नाही आहे, मुळामध्ये त्यांचं नाव मनोहरपंत भिडे आहे। त्यांनी काही पुस्तकं वाचावी, माझ्याकडे महान शिवाजी डॉक्टर बालकृष्ण यांचा खंड 3 आणि 4 आहे, खंड 1 आणि 2 आहे। सर जदुनाथ सरकार, रियासतकार सरदेसाई, डॉक्टर बाळकृष्ण, वासी बेंद्रे या सर्व इतिहास संशोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होतं असं म्हटलेलं आहे। आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचं स्वराज्य। त्यामध्ये हिरोजी फर्जंद दिसतात, तुम्हाला मदारी मेहतर दिसतो, त्यामध्ये तुम्हाला सिद्दी हिलाल दिसतो, त्यामध्ये सरनौबत नूर खान बेग दिसतो। शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख मुसलमान आहे। शिवाजीराजांचा पारसी पत्रव्यवहार सांभाळणारे काझी हैदर हे मुसलमान होते। अशी अनेक मुस्लिम सैनिकांची यादी आहे। ते मुस्लिमही होते, कोळी होते, तात्कालीन महार जमाती त्यामध्ये शिवरायांसोबत खांद्याला खांदा लावून लढल्या। त्यानंतर मराठा असतील, 18 पगड जाती, कायस्थ, हे सर्व छत्रपती शिवरायांसोबत इमान इक्बाल राहिले। आणि त्यामुळं मला एक प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो की मनोहरपंत, काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर नावाचा भामटा, ज्याने काल कबूल केलं आहे कोल्हापूरमध्ये की हो मीच इंद्रजित सावंतांना धमकी दिली, ते मी बोललो ते खरं आहे, म्हणजे जे ते बोलला तो ऑडिओ तो त्याचा आहे हे त्यांनी सांगितलं। किंवा राहुल सोलापूरकर हे तुमचे जावई लागतात, त्याच्यावर तुम्ही एक शब्दही उच्चारला नाही। आणि अशा प्रकारे मराठा बहुजन समाजाच्या मुलांना वेठीस धरून तुम्ही तुमचं पाप लपवण्याचा प्रयत्न करताय। मनोहरपंत भिडे यांना जर शिवाजी महाराजांबद्दल खरीच आस्था असती तर त्यांनी प्रशांत कोरटकरवर एक तरी शब्द त्या ठिकाणी उच्चार काढला असता। अहो मनोहरपंत, औरंगजेबानी 30 ते 40 दिवस संभाजीराजांना हाल करून करून मारलं, पण राम गणेश गडकऱ्यांसारख्या कलम कसायांनी 350 वर्षांपासून जो शब्द छल चालवला आहे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा, याबद्दल कधी तुम्ही बोललात? किंवा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारी लोक, लिहिणारी लोक, याबद्दल तुम्ही कधी बोललात? ते त्यांच्यामध्ये धाडस नाही। त्यामुळे आता आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे, त्यामुळे असे नासके विचार त्यांच्या डोक्यात येणं साहजिक आहे आणि त्यांना जास्त महत्त्व देऊ नका। त्यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त भाव देण्याची गरज नाही।